जो काही खर्च आला असेल, जे काही नुकसान झालं असेल, ते गावकरी व शाळा समिती भरून देण्यास तयार आहे. आमची शाळा बंद करू नका. महात्मा गांधीजींच्या शालेय जीवनात तुम्ही जा, तिच्या चिटोरे असतात, आहे की नाही? तो काळ पहा. माझ्या कवितेचं नाव आहे स्वप्नातील गाव. कधी आलेच नाही. सत्य अहिंसेची लाठी तिरंग्याला तोललीच नाही. गांधीजींच्या स्वप्नातले गाव कधी आलेच नाही. माणसे खूप आली, वादळेही खूप झाली, पण आरशाला कधी तो चेहरा दिसलाच नाही. गांधीजींच्या स्वप्नातले गाव कधी आलेच नाही. अवघे विश्वची माझे घर, सूर्यानेही साक्ष दिली, पण काजव्यांच्या गर्दीत माणसे थांबावून गेली. जटातून वाहणारी गंगा, शंकराच्या जटातून गंगा निघाली होती, तर पॉयझन पेला होता, त्याला डोकं गरम झालं, तर त्यानं गंगा जटातून काढली. आपलं जर पॉयझनने डोकं गरम झालं तर फ्रीज मधला बर्फ ठेवावा लागतो. जटातून वाहणारी गंगा हृदयातून वाहलीच नाही. गांधीजींच्या स्वप्नातले गाव कधी आलेच नाही. देठापासून बेंबीच्या मज माणूस द्या ओरडले. राष्ट्रसंत किंवा मोठमोठे नेते, मोठमोठे संत. देठापासून बेंबीच्या मज माणूस द्या ओरडले, कुणाच्याच बेंबीतून कमळ नाही उगवले. प्राचीन इतिहासातून पाहिलं, विष्णूजी शेषनागावर झोपलेले आहेत आणि त्यांच्या बिंबीतून कमळ उगवला, त्याच्यावर ब्रह्मदेव बसलाय. आता तर ब्रह्मदेव थांबतच नाही त्याच्यावर. देठापासून बिंबीच्या मज माणूस द्या ओरडले, कुणाच्याच बिंबीतून कमळ नाही उगवले. देऊनही संजीवनी शुद्ध त्यांना आलीच नाही. गांधीजींच्या स्वप्नातले गाव कधी आलेच नाही. बंद करून बापाला कैदेत नजर ठेवले. कंस असो की औरंगजेब, बापाले दिलं अंदर टाकून. बंद करून